नमस्कार श्रोते हो, मी आहे आर.जे. अपर्णा तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ शुगर 90.8 FM जिंदगी स्वीट हो जाए. श्री महिला गृहोद्योग लिज्जत पापड प्रायोजित कुसुमगंध हा कार्यक्रम आपण ऐकत आहोत. श्रोते हो, आज आपण आपल्या कुसुमगंध या कार्यक्रमामध्ये संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्राध्यापक श्री अरुण घोडके सर यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यांच्याकडून अधिक माहिती संभाजी महाराजांविषयी जाणून घेणार आहोत. त्यासाठी प्राध्यापक अरुण घोडके सर यांना निमंत्रित केलेलं आहे. सर्वप्रथम पाहुण्यांचा स्वागत मी इथे करते. धन्यवाद दीदी. सर्वप्रथम मी सरांचा परिचय आपल्याला करून देते. प्राध्यापक डॉक्टर अरुण बाबूराव घोडके सर स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत. तसेच ते कासेगाव शिक्षण संस्थेचे आझाद विद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून आपलं काम बघतात. तसेच पश्चिम महाराष्ट्र भूषण पुरस्कार ते प्राप्त आहेत. तसेच सल्लागार वाळवा तालुका इंजिनियर असोसिएशनमध्ये ते सध्या कार्यरत आहेत. सर, आपल्या परिचयामधनं आपल्याला लक्षात आलंय की तुमचे 4 ते 4.5 व्याख्यानं ही संभाजीराजांवरती झालेली आहेत आणि गेली 32 वर्ष तुम्ही याबद्दल विविध संशोधन करून संभाजीराजांचे व्याख्यानं देशविदेशामध्ये आपली प्रसिद्ध आहेत. सर, मला आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल आणि आपल्या श्रोत्यांना देखील की संभाजी महाराजांचं बालपण हे कसं गेलं. संभाजी महाराजांचा जन्म किल्ले पुरंदरवरती 14 मे इसवी सन 1657 या दिवशी झाला. त्यांचं वय अवघं 2.25 वर्षाचं होतं. त्यावेळेला त्यांच्या आईंचं म्हणजे सकल सौभाग्य संपन्न थोरल्या राणी सरकार सईबाई साहेब यांचं निधन झालं. ती तारीख होती 5 सप्टेंबर इसवी सन 1659. साधारणपणे 2 वर्ष 4 महिने संभाजी महाराजांचं वय होतं आणि वयाच्या अवघ्या एवढ्या लहान वयात त्यांच्यावरती फार मोठा दुर्दैवानं नीतीनं घाला घातला. परंतु त्याच वेळा योगायोगानं जिजाऊ साहेबांनी इथे आपल्या हायवेवरती सातारच्या पुढे कापूर होळ नावाचं गाव आहे नसरापूरजवळ. तिथे योगायोगानं एक घरंदाज घराण्यातली मातोश्री, त्यांना 2 मुलं झाली होती, राया आणि अंता. त्यांचं नाव होतं धाराऊ गाडे. जिजाऊ साहेबांना असं वाटलं की या बाळाला आईचं दूध पाहिजे म्हणून त्यांनी त्यांना आवातून पाठवून दिलं. त्यांनी ते स्वीकारलं आणि राया अंतासह धाराऊ गाडे या पुरंदरवरती आल्या आणि त्या संभाजीराजांच्या दूध आई बनल्या. आणि तिच्या जीवावरती संभाजीराजे हळूहळू मोठे होऊ लागले. कल्पना करा, वयाच्या 8व्या वर्षी पुरंदरचा तह घडतोय. शिवाजी महाराजांना औरंगजेब बादशाहला 23 किल्ले द्यावे लागले. फक्त 12 किल्ले शिवाजी महाराजांच्याकडे उरले आणि पुढची एक अतिशय अवघड होती की 8व्या वर्षी संभाजीराजांना मोंगलांचे मनसबदार बनावं लागलं. थोडक्यात त्यांचं सरदार बनावं लागलं. छोटे सरदार असतील कदाचित. आणि मग पुढचे प्रसंग वयाच्या 9व्या वर्षीच पुढं म्हणजे ती तारीख आहे 5 मार्च इसवी सन 1666 या दिवशी आग्र्याला जाण्याचा दिवस निश्चित झाला होता. आणि त्यावेळेला शिवाजी महाराज 9 वर्षाच्या शंभूराजांना घेऊन आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीला गेलेत. ती नजर भेट झाली. ती तारीख 12 मे 1666. पुढं दुर्दैवानं 84 दिवस महाराज कैदेत पडलेत. आणि त्यावेळेला एक प्रसंग तिथं घडलेला आहे वयाच्या 9व्या वर्षी संभाजी महाराजांच्या बाबतीत आणि त्याचे अनेक मोंगल इतिहासकारांनी त्याचे वर्णन करून ठेवलेत. फार दीर्घ आहे, थोडक्यात तुम्हाला सांगेन. औरंगजेब बादशाहला कुस्त्या पाहण्याचा फार नाद होता. मग असं एकदा त्यानं कुस्त्याचा आखाडा भरवला होता. अनेक मल्ल कुस्त्या खेळत होते आणि त्यावेळेला 9 वर्षाचे शंभूराजे तिथे गेले होते. औरंगजेब बादशाह कुस्त्या पाहत होता. त्याची औरंगजेब बादशाहला एकूण 9 मुलं होती. त्यांची नावं इतिहासाला सापडतात. त्यातली 4 मुलं आहेत, बाकीच्या 5 मुली आहेत. मुलांची नावं अशी आहेत: शाहिदा अज्जम, शाहिदा मोज्जम, शाहिदा कांबक्ष आणि शाहिदा अकबर. 5 मुली आहेत: झेबुनिसा, जिहातुनिसा, झुब्दुतुनिसा, म्हैरुनिसा आणि बद्रुनिसा. ही जी 4 मुलं आहेत ते त्यांचं वय संभाजी शेवटचा जो लहान आहे अकबर त्याचं वय संभाजीराजांच्या एवढं आहे. वय वर्ष 9 आहे. त्याच्यापेक्षा 2 वर्षानं बाकीची मुलं 2-2 वर्षानं मोठी आहेत. तर त्यावेळेला तिथे गेल्यानंतर ती मुलंही पाहत होती ते कुस्त्या आणि औरंगजेबाला काय कोणास ठाऊक त्याच वेळेस संभाजीराजे तिथं आले त्या आखाड्यात. तेही कुस्त्या पाहू लागले. कारण शिवाजीराजे नजर काही देत होते पण संभाजीराजांना कुठेही जाण्याची मुभा होती. आसपास कुठेही फिरण्याची मुभा त्यावेळेला औरंगजेब बादशाहने दिली होती.
तिथे ते कुस्त्या पाहत असताना ते तेजस्वी रूप पाहून 9 वर्षाच्या बालकाचं औरंगजेबाला काय वाटलं कोणास ठाऊक, त्यानं संभाजीराजांच्याकडे पाहिलं आणि एका पैलवानाकडे बोट केलं आणि तो म्हणाला, औरंगजेब बादशाह, क्यों शंभू, इस पैलवान के साथ लढोगे? लढोगे याचा अर्थ तू युद्ध करणार म्हणण्यापेक्षा कुस्ती करणार का, असा त्याचा अर्थ. तर 9 वर्षाच्या संभाजीराजाने बाणेदारपणे आलमगीर औरंगजेब बादशाहला उत्तर दिलं. संभाजीराजे म्हणतात, हा आलमगीर, मैं लढूंगा लेकिन इस पैलवान के साथ नहीं, तुम्हारे किसी शहजादे के साथ. कुठल्या तर तुमच्या एका मुलावर माझी कुस्ती होऊन जाऊ दे. इतका बाणेदारपणा. आता तिथं पुढे औरंगजेबाचं धाडच नाही झालं की बेटा जम तुम इनके साथ खेलो, मुझम तुम इनके साथ खेलो. म्हणजे इतकं लहानपासून जे शौर्य होतं, थोडक्यात बाणेदारपणा होता, तो संभाजीराजांच्या रक्तात भिनलेला होता. आणि बोलण्याची ती कला, हजरजबाबीपणा हा त्यांचा अगदी ठासून भरलेला होता. अगदी खरं आहे, हजरजबाबीपणा त्यांच्यावर होताच. सर, आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे की संभाजीराजांचं वय हे अवघं 2 वर्षाचं असताना त्यांच्या मातोश्री यांचं निधन झालं. तर या काळामध्ये त्यांना आपल्या मातोश्री कशा दिसत असतील किंवा कशा असतील हे सुद्धा त्यांना व्यवस्थित माहिती नसणार आहे. आणि जसजसं त्यांचं वय वाढत जातं तसतसं त्यांना त्यांच्या आईची कमतरताही नेहमी भासत असणार आहे. पण ज्यावेळेस त्यांच्या आईचं निधन झालं त्याच्यानंतर त्यांचं जे संगोपन होतं किंवा इतर त्यांच्या ज्या मातोश्री होता त्यांच्याबरोबर त्यांचं नातं कसं होतं आणि त्यांचं संगोपन कसं झालं? 5 सप्टेंबर 1659 या दिवशी त्यांच्या मातोश्री सईबाई साहेब निघून गेल्या. तर संभाजीराजे मागाशी म्हटलं त्याप्रमाणे 2 वर्ष 4 महिन्यांचे होते. नंतर मात्र जिजाऊ साहेबांनी संभाजीराजांना खूप सांभाळलंय आणि जिजाऊ साहेब 17 जून 1674 म्हणजे राज्याभिषेकानंतर 12व्या दिवशी त्या निघून गेलेत. तोपर्यंत सगळं गडावरती, रायगडावरती सगळे जे व्यवहार आहेत ते व्यवस्थित आहेत, कारण आईसाहेब तिथं आहेत. 6 जून 1674 ज्यावेळी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेला पट्टराणी म्हणून म्हणजे महाराणी म्हणून बसण्याचा मान सकल सौभाग्य संपन्न द्वितीय राणी सरकार सोयराबाईंना मिळाला. त्यांना खूप आनंद झाला आणि त्याचबरोबर त्या युवराज म्हणून बसण्याचा मान त्यांच्या मुलाला म्हणजे राजाराम महाराजांना न मिळता तो संभाजीराजांना मिळाला. अर्थात राजाराम महाराजांचा जन्म 24 फेब्रुवारी 1670चा आहे. अवघे ते 4 वर्षाचे आहेत आणि संभाजीराजे 14 वर्षाचे आहेत. वडील पुत्र संभाजीराजे या नात्यानं संभाजीराजांना बसवले आणि तिथं थोडंसं ग्रहकालाला न कळत ठणगी पडली म्हटलं तर हरकत नाही. कारण त्यानंतर मात्र जिजाऊसाहेब निघून गेल्या, पुन्हा दक्षिण दिग्विजयाला शिवछत्रपती निघून गेले. त्यावेळेला मात्र संभाजीराजांना पन्हाळगडावरती ठेवलंय आणि थोडंसं ग्रहकाराला तिथं प्रारंभ झालाय. अर्थात याला सर्वस्वी सोयराबाई जबाबदार आहेत असं माझं म्हणणं नाहीये. याला काही लोकांनी खतपाणी घातलं, राष्ट्रप्रधान मंडळातले काही मंत्रिमंडळी असतील किंवा काय असेल, किंवा एक स्त्री गुण म्हणू आपण की सवतीचा मुलगा आणि स्वतःचा मुलगा असं थोडंफार कुठं तर ते घडलं याला मात्र पुरावा आहेत. आणि त्यावेळेला दुर्दैवानं संभाजी महाराजांच्यावरती 2 कट रचले. पहिला कट उघडकीस आला त्यावेळेला संभाजीराजे या पन्हाळगडावरती होते आणि त्यावेळेला संभाजीराजांना जो कळाला कट उघडकीस आला आणि ज्यांनी रचला त्यांना मोठ्या मनानं संभाजीराजांनी रायगडाला आले आणि माफ केले. इतकंच नव्हे तर 3 एप्रिल 1680 शिवाजी महाराजांचं निधन झालं. ती निधनाची बातमी सुद्धा या सावत्र मातेने सोयराबाईंनी संभाजीराजांना कळवली नाही. किती दिवस कळवले नाही? 2.5 महिने कळवले नाही. बापरे. म्हणजे 3 एप्रिल 1680 शिवाजी महाराज रायगडावरती गेले आणि संभाजीराजे पन्हाळगड सोडून रायगडला आले. ती तारीख आहे 18 जून 1680. बरोबर 2.5 महिन्यानंतर हे शिवपुत्र पहिल्यांदाच रायगडला आलेत. म्हणजे यामध्ये बरंच काही तर आहे हे याचा अंदाज आपण नक्कीच बांधू शकतो. कारण वडील पुत्रांनाच आग्नी द्यायचा आहे. खरा शिवाजी महाराजांच्या चितेला आग्न हा संभाजीराजांनी द्यायचा आहे, पण तसं ते इथं घडलेलं नाही. मोठा मुलगा आहे आणि त्याला आणखीन एक पुरावा सापडतोय. 18 जून 1680 ज्या वेळेला संभाजीराजे पहिल्यांदाच रायगडला आले शिवाजी महाराजांच्या निधनानंतर, त्यावेळेला त्यांची दुसरी एक मातोश्री आहे. तिथं पुन्हा विधी केलेत, चिता रचली आहे आणि पिष्टमय हे केलाय महाराजांचा तयार आणि तिथं अग्नी दिलाय आणि ते अग्निसंस्कार मात्र संभाजीराजांच्या हस्ते रायगडावरती केलेत. आणि त्या दिवशी मात्र 18 जूनलाच या सती गेलेत पुतळाबाई. म्हणजे पुतळाबाईंना सुद्धा असं वाटत होतं की खरा हक्कदार किंवा न्याय हा संभाजीराजांचे खरे युवराज तेच आहेत
अशा अर्थानं. आणि मग दुसरा कट ज्यावेळी उघडकीस आला, दुसरा कटही रचला गेला दुर्दैवानं, त्यावेळेला मात्र संभाजी महाराजांचा राग अनावर झालाय. संभाजीराजांनी 4 हत्तीच्या पाय देऊन ठार मारले. अन्नोजी दत्तो, बाळाजी चिटणीस, हिरोजी फर्जंद आणि अन्नोजी दत्तोंचा भाऊ सोमोजी दत्तो या 4 हत्तीच्या पाय देऊन ठार मारले आणि थांबले. पुढे इतकं वाईट आहे म्हणजे सांगताना सुद्धा हे होतं. पुढं ऑक्टोबर 1681 सकल सौभाग्य संपन्न द्वितीय राणी सरकार सोयराबाई संभाजीराजांच्या सावत्र मातेने आत्महत्या केली, विष प्राशन केले आणि जीवन संपवले. बापरे. आता हे सगळं याची उकल करायला गेलो आपण तर किमान 1.5-2 तास लागतील. यात खूप तपशील आहेत, बारकावे आहेत आणि थोडंसं आहे. त्यामुळं सर, आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे की संभाजी महाराजांनी सुरुवातीला ज्यावेळेस कट रचले त्यावेळेस त्यांना मोठ्या मनाने त्यांना माफ केलं, पण दुसऱ्यांदा ज्यावेळेस हे कृत्य घडलं त्यावेळेस त्यांना शिक्षा दिली. पण असं म्हणतात की संभाजी महाराज हे अग्नी होते आणि त्यांचा जो स्वभाव होता तो फार चिडखोर होता किंवा शीघ्रकोपी असा त्यांचा स्वभाव होता असे बरेच जण म्हणतात. आणि बरेच ठिकाणी असे सांगण्यात आलेलं आहे की त्यांना खूप राग यायचा किंवा ते शीघ्रकोपी होते. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मी बारकाईनं अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा जो आरोप आहे ते उग्र प्रकृतीचे होते, शीघ्रकोपी होते, ते फार तापट होते. तर याला कुठेही तसं सापडत नाही. अर्थात ते शीघ्रकोपी होते पण आपल्या लोकांच्या बाबतीत नव्हते. तर औरंगजेबाचा एक इतिहासकार आहे, जसे औरंगजेबाचे 4 इतिहासकार आहेत. दररोज औरंगजेबाच्या दरबारात 4 इतिहासकार दरबारात ज्या ज्या नोंदी घडायच्या, ज्या ज्या घटना घडायच्या त्याच्या नोंदी करून ठेवायचे. एकाच नाव होतं मोहम्मद हसीम काफी खान, दुसऱ्याच नाव होतं साकी मुस्तैद खान, तिसऱ्याच नाव होतं भीमसेन सक्सेना आणि चौथ्याच नाव होतं ईश्वरदास नागर. तर यातील जो पहिला होता मोहम्मद हसीम काफी खान त्यानं लिहून ठेवले. तो म्हणतो की हा शिवाजी काफर शिवा का बच्चा संभा, शिवा से बडा 10 गुना बडा खतरनाक है, असे एक वाक्य त्याने लिहून ठेवलं. अर्थात हे वाक्य त्यावेळेच आहे. याचा अर्थ असा की 10 पटीनं शिवाजी महाराजांच्या पेक्षा तापदायक कोण तर संभाजी. ते तापदायक होते, ते उग्र प्रकृतीचे होते, ते शीघ्रकोपी होते, मोंगलांच्या बाबतीत होते, शत्रूच्या बाबतीत होते, इथं नाही आहे. कारण तसे एक साधं उदाहरण आहे बघा. ज्या वेळेला महाराज आग्र्याहून परत आले शिवाजी महाराज, त्यावेळेला संभाजीराजांना वयाच्या 9व्या वर्षी मथुरेत ठेवले काशीपंथांच्याकडे. जसा श्रीकृष्ण मथुरेत वाढला तर संभाजीराजे मथुरेत वाढलेत आणि तिकडे ठेवले. आणि इकडे आल्यानंतर राजगडावरती आऊसाहेब जिजाबाई साहेबांनी पहिला प्रश्न विचारला आहे शिवाजीराजांना, बाळराजे कुठे आहेत? त्यावेळेला आईला सुद्धा पहिल्यांदा शिवाजीराजे खोटे बोललेत. आईला म्हणलेत त्यांचा काळ झाला. आणि मग आता तिथे फार आक्रोश झाला. पुन्हा एकांतात आईना घेऊन सांगितलं की हे बातमी अशी आपण पसरवायला हवी, कारण त्याशिवाय आपले बाळराजे सुखरूप परत येणार नाहीत. इतकंच नव्हे तर ती बातमी दृढ व्हावी, लोकमानसावरती बिंबवावी म्हणून शिवाजी स्वतःच्या मुलाचे श्राद्ध सुद्धा घातलेले आहेत, क्रियाक्रम केलेले आहेत. मराठ्यांच्या इतिहासातला नव्हे, जगाच्या इतिहासातील हे एकमेव प्रकरण असं आहे, मुलगा जिवंत असताना वडिलांनी त्याचे श्राद्ध घातलेले आहेत. आणि त्या संभाजीराजांनी किती सोसायचं, किती भोगायचं, किती संयमी आहेत. ही दुसरी बाजू आपण यातून, अर्थात हे खूप मोठं आहे प्रकरण, याच्यावरती सुद्धा तासभर बोलता येईल नक्कीच, म्हणजे खूप तपशील देऊन. सर, संभाजी महाराज हे खूप हुशार आणि आपण म्हटलं की त्यांचं व्यवहार चातुर्य आणि त्यांची बुद्धिमत्ता ही खूपच तल्लख होती. आणि त्यांनी अंगीकारलेली जी कौशल्य होती ती विविध कौशल्य, याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? शिवाजी महाराजांची जी नीतिमूल्य होती ती तंतोतंत संभाजी महाराजांनी पाळलेली इतिहासाच्या पानापानावरती दिसून येतात. शिवाजी महाराज बुद्धिमान होते का याच्यावरती आपल्यासारख्या सामान्य माणसानं बोलणं बरोबर नाही. तरीसुद्धा शिवाजी महाराजांनी एक अभंग लिहिलेला आहे आणि तो सध्या ओरिजिनल तो अभंग तंजावरला सरस्वती महलमध्ये आहे. अच्छा. अभंग फार सुंदर आहे. त्या अभंगात शिवाजीराजे लिहितात, मनुष्य जन्म गेल्या बारे, काय करशील बारे, शिवराजे सांगे जना, म्या तो सोडीला वासना. याचा अर्थ असा आहे, मनुष्य जन्म एकदाच आहे, हे माणसा नीट वाग, सरळ वाग, वासना सोड. याचा अर्थ मोह माया याचा त्याग कर.
एवढ्या कमीत कमी शब्दामध्ये शिवाजी महाराजांनी खूप मोठा अर्थ असलेला एकच अभंग लिहिला. अर्थात त्यांना हिंदवी स्वराज संकल्पना सत्यामध्ये उतरायची होती, पण शिवाजी महाराजांच्याकडून केवळ एक अभंगाची लिखाण झालं. त्यांचं लेकरू म्हणजे संभाजीराजे त्यांच्या पुढे 2 पावलं आहे. त्यांनी 1-2 नाही तर दिदी 4 ग्रंथ लिहिलेत. एक संस्कृतमध्ये लिहिला आहे बुधभूषण, पुढे मी बोलेन. दुसरा नकशिक, नायिकाभेद आणि 7 शतक, हे 3 हिंदीतले ग्रंथ लिहिले. अर्थात ती ब्रिज भाषा आहे, हिंदीमधून ते पुन्हा त्याचा हे झाले, ट्रान्सलेट झालेलं आहेत. तर एवढा लहान वयात, आणि वयाच्या 14व्या वर्षी, कल्पना करा, वयाच्या 14 वर्ष हे बालवयच, त्या वयात त्यांनी बुधभूषणम सारखा ग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिला. मग हे बुद्धिमत्तेचं अलौकिक प्रतीक म्हणावं का नाही, तर ते नक्कीच आपल्याला म्हणता येईल. मग तुम्ही म्हणाल हे त्यांच्याकडून आलं कुठून, तर एक प्रसंग असा सापडतोय, लांबचा नाही, आपल्या कोल्हापुरातला. लेखणीचं मोल शिवाजी महाराज सांगतायत आपल्या लोकांना, आणि त्यांना ते उमगलेलं नाही, पण ह्या बाळाला उमगले त्यांच्या. तो प्रसंग असा आहे, तो खूप मोठा आहे, थोडक्यात तुम्हाला सांगतो. इथे निळो सोंदेव अमात्य नावाचे ग्रस्त होते, वय वर्ष 75 होतं, आणि शिवाजी महाराज असंच एकदा राजगडच्या राजसदरती बसले होते. अवतीभोवती काही तरणीबांड मंडळी बसली होती. हे 75 वर्षाचे निळो सोंदेव अमात्य सुद्धा बसले होते. हे मूळचे बावड्याचे, हे कोल्हापूरजवळ कसबा बावडा आहे ना, तिथलेच ते. आणि महाराजांना काय वाटलं कोणास ठाऊक, थोडीशी गंमत करावी म्हणून महाराजांनी त्यांच्याकडे पाहिलं, तर त्यांच्या चेहऱ्यावरती अमाप उत्साह होता. आणि महाराज बोलले, पंत, एक मनसुबा मोलाची कामगिरी कराल, म्हणजे आम्ही तुमच्यावरती काही जबाबदारी टाकणार आहोत, ती तुम्ही पार पाडाल का, असा त्याचा मतितार्थ. तर 75 वर्षाचे म्हातारभाऊ उठले आणि म्हणाले, जी महाराज, हुकूम हवा. ते महाराजांनी सांगितलं, पंत, पुरंदर स्वराज्यात हवा, म्हणजे पुरंदर स्वराज्यात पाहिजे, आणि तो तुम्ही जिंकून द्या. तर पुन्हा त्यांनी मुजरा केला, जी महाराज, करतो स्वराज्यात दाखल. आणि ती तारीख इतिहासाला सापडली. 8 मार्च इसवी सन 1670 या साली एका छाप्यामध्ये पुरंदर स्वराज्यात दाखल केला, आणि निळो सोंदेव अमात्य महाराजांच्या पुढे उभा राहिले. आणि मला महाराजांनी सांगितले, महाराज, पुरंदर स्वराज्यात दाखल केला. तर महाराज म्हणाले, शाबास पंत शाबास, बहुत बहुत मोलाची कामगिरी केली, शाबास पंत शाबास. तर ते पंत हालेनात. मग शिवाजी महाराजांच्या कालखंडात कोणी चांगलं काम केलं की महाराज त्यांना बक्षीस द्यायचे. कुणी चांगलं काम केलं की सोन्याचं कडं, त्याहून चांगलं काम केलं तर बसायला चांदीची पालखी, बऱ्यापैकी काम केलं तर चांदीचा तोडा, नसेल तर बसायला घोडा, असं काहीतरी दिलं जायचं. महाराजांना असं वाटलं काहीतरी यांना बक्षीस द्यावं. महाराजांनी बक्षीस म्हणून काय दिलं तर एक बोरू घेतला. आता टाक बोरू हे लिखाणाचं पूर्वीचं साहित्य होतं. मी लहान असताना आ ई ऊ हे बोरून मी काढलेला मनुष्य आहे. टाकमध्ये बुडवून बोरून काढलेला आहे मनुष्य. पुन्हा पेन आला. तर थोडक्यात आजच्या भाषेत लेखणी म्हणू आपण, पेन म्हणू. ती लेखणी पंतांच्या हाती सोपवली. आणि महाराज म्हणतायत, पंत, पुण्यापासून बारामती पोहतो कधी मोतनाचा कारभार करा. म्हणजे पुण्यापासून बारामतीपर्यंत हा सबंध प्रदेश स्वराज्यात आहे. त्या बारामतीला जा आणि कधी मतनाचा कारभार करा. म्हणजे स्वराज्याचं काही लेखणीचं काम आहे ते तुम्ही करा. पंतांनी लेखणी हातात घेतली. अतिशय वाईट वाटलं. महाराजांनी बक्षीस काय दिलं तर लेखणी, पेन. ते म्हणाले, महाराज, गुस्ताखी माफी असावी, एक गोष्ट बोलू. महाराज म्हणाले, बोला बोला, तुमचा तो अधिकारच आहे. तर हे म्हणाले, महाराज, लेखणी कुणी चालवावी, ज्याच्या मांडीला घोडा आणि मनगटाला तलवार पेलत नाही त्यांनी. या निळो संदेवानं मरेपर्यंत नाचावी ती बिनीची ढाल तलवार, आणि मेल्यानंतर तिरडी असावी ती भाल्यांची आणि बाणांची. महाराज, आमास लेखणी नको. पण शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य आहे, घेतलेला निर्णय महाराजांनी बदलला नाही. ते म्हणले, नाही पंत, पुण्यापासून बारामती पोहतो कधी मतनाचा कारभार करा. पंतांनी लेखणी हातात घेतली, बारामतीला गेले, स्वराज्याचा कारभार सुरू केला. शिवाजी महाराजांची खूप आठवण होती. त्यांनी एक सुंदर पत्र महाराजांनी लिहिलं. ते पत्र भारत इतिहास संशोधन मंडळ पुणे इथं उपलब्ध आहे. त्या पत्रात ते म्हणतात की, महाराज, आपण स्वतः आणि राजमंडळातील अनेक शमशेर बहादर पराक्रमाची शर्त करीत आहात. आणि महाराज, आपण मात्र मला लेखणीचा मनसुबा सांगितला. महाराज, आपण सुद्धा मला तलवारीचा मनसुबा सांगा. म्हणजे थोडक्यात हे वय वर्ष 75 म्हातारबुवा म्हणतायत, लेखणी हातात घेऊन कारकुनी नाही करायची, तलवारबाजी करायची. महाराजांनी पत्र हातात घेतलं, वाचलं, आणि महाराजांनी एक सुंदर पत्र लिहिलं. त्या पत्रात महाराज म्हणतायत, अहो पंत, लेखणीचा मनसुबा आणि तलवारीचा मनसुबा सारखाच. एकाचा उपयोग साधन म्हणून करावे आणि दुसराचा उपयोग साध्य म्हणून करावे. हे शिवचरित्र आहे. याचा अर्थ असा आहे, तलवार हातात घेऊन प्रदेश जिंकत जा. जिंकलेले प्रदेश जितके महत्वाचे, त्याहून अधिक महत्वाचं काय, त्या प्रदेशाची व्यवस्था लावणे. कशानं? लेखणीचं.
लेखणीचं मोल 350 वर्षापूर्वी मराठी मुलकामध्ये मराठ्यांचा राजा तुम्हा मला सांगतोय. दुर्दैवानं आज अखेर आपण लेखणी घेतली नाही आणि काही विशिष्ट कलाकृती निर्माण करू शकलो नाही. राजे सांगतात तलवारीपेक्षा लेखणीचं मोल अधिक आहे. आणि ते मोल संभाजीराजांनी जाणलंय आणि त्या काळी 350 वर्षापूर्वी त्यांनी 4 ग्रंथ लिहिलेत. वा वा सर, खूपच छान. आणि असे मन या बाबतीत लागते की बाप तेसे बेटा. जसे वडिलांच्या अंगी गुण होते, व्यवहार चातुर्य होतं, बुद्धिमत्ता होती, त्याहून थोडीशी सरस ही संभाजी महाराजांच्या बाबतीत लागू होते. सर, पण तुम्ही आत्ता जे म्हणालात की संभाजीराजे हे व्यवहार चातुर्य आणि बुद्धिमत्तेच्या बाबतीत शिवाजी महाराजांपेक्षा 2 पावलं तर जास्त प्रमाणामध्ये त्यांचं होतं. पण अशा या धर्मवीर संभाजी महाराजांना ज्यावेळेस काही लोक प्रेमवीर संभाजी असे संबोधतात, तर त्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? वास्तविक संभाजी महाराजांच्यावरती तसा खूप अन्याय इतिहासकार, बकरकार, साहित्यिक, चित्रपटवाल्यांनी केला आणि या धर्मवीराला प्रेमवीर म्हणून त्यांची प्रतिमा रंगवण्यात आली. संभाजी महाराजांच्यावरती आज अखेर 1-2 नाही 60 नाटकं लिहिली गेलीत. 1889ला पहिलं नाटक बाहेर आलं, ते गुणोत्कर्ष नावाचं, आणि स्वराज्याचा नंदादीप नावाचं शेवटचं नाटक 1969ला बाहेर आलं. यामध्ये मधल्या सगळ्या कालखंडात 60 नाटकं लिहिली गेली. आणि दुर्दैवानं या प्रत्येक नाटकामध्ये या धर्मवीराला प्रेमवीर म्हणून सांगण्यात आलं. आणि तुम्ही, आम्ही, तुमच्या वाडवडिलांनी, आमच्या वाडवडिलांनी माना डोलवल्या. वस्तुस्थिती तशी नाही आहे. अलीकडच्या काळामध्ये याच्यावरती खूप सखोल चिंतन झालं, अभ्यास झाला आणि संशोधनही झालं. तर पहिली संभाजी महाराजांच्या चरित्राला स्त्री जोडली गेली ती थोरातांची कमळा. आता ही कोण थोरात, ही कुठली कमळा, काय? मग बकरकारांनी, काही नाटककारांनी काही कथा रचल्या, त्या लिहिल्या, पिक्चर पण आलेला, चित्रपट पण काढले, त्याच्यावरती पोटाची खळगी भरली. पण दुर्दैवानं ते करत असताना संभाजी महाराजांसारख्या एक न्यायप्रिय राजावरती मोठा अन्याय होतोय हे मात्र त्यांच्या कोणाच्या लक्षात आलं नाही. बरोबर. आणि मग ते लिहिताना काय लिहिलं की आता खूप वर्णन आहेत की संभाजीराजांना शिकारीचा फार नाद होता. एके दिवशी शिकारीसाठी संभाजीराजे पन्हाळगडावरती गेले. पन्हाळगडच्या पायथ्याला उतरले. दिवसभर काय केलं त्यांना शिकार सापडेना. इतक्यात राजाने एक रानडुक्कर दिसलं. राजाने आपला घोडा त्या रानडुकरापाठी मग दौडला. घात झाला. घोड्याचा टापा राने वेलीमध्ये अडकला. घोडा अडकळला आणि राजे दन दिसणं घोड्यांखाली कोसळले. तिथे थोरातांची वस्ती होती. ती माणसं धावत आली. त्याने राजानं उचललं, बाजूला झोपवलं आणि त्यांनी लिहिलं राजे मूर्छित अवस्थेत होते. मूर्छित म्हणजे बेशुद्ध. राजांना शुद्ध आली तेव्हा पाहिलं बाजल्याच्या दुसऱ्या टोकावरती त्या थोरातांतली एक अत्यंत सुंदर मुलगी, तिचं नाव कमळा, ती कमळा बसली होती. आणि मग त्यांनी लिहिलं बकरकारांनी की संभाजीराजांनी थोरातांच्या कमळेकडे पाहिलं, कमळेने संभाजीराजांकडे पाहिलं आणि ते दोघं एकमेकाच्या प्रेमात पडली वगैरे वगैरे. आणि आज आपण पन्हाळगड पाहतो. तुम्ही पहा, गाईड घ्या, तो आपल्याला सज्जा कोटीजवळ आणतो आजही. आणि तिथून खाली पूर्वेला एक थडगं दाखवतो. आणि तो म्हणजे ते जे थडगं आहे ना, त्या थोरातांच्या कमळेच थडगं आहे. तिचं संभाजीराजांचे नको ते संबंध होते. आणि आपण माना डोलवतो, परत येतो. इतिहास काय, वस्तुस्थिती काय, सत्यता काय, तर तिथे एक फार मोठे इतिहास संशोधक होते. त्यांचं नाव होतं मु. गो. गुळवणी गुरुजी. ते 2000 साली गेले. त्याच्यापूर्वी मी त्यांच्याकडे जायचो आणि काही असल कागदपत्र मला तिथं पाहायला मिळाली त्यांच्याकडे. गुळवणी गुरुजी हे साधे गुरुजी होते, पण इतिहास संशोधनामध्ये 1-2 नाही, त्यांनी 9 संशोधन मोठी केली होती. त्यातलं थोरातांच्या कमळे संशोधन हे त्यांचं पहिलं. तर इतिहास असा आहे, संभाजीराजांच्या हत्येनंतरचा कालखंड आहे. संभाजीराजांच्या हत्या झाल्यानंतर हिंदवी स्वराज्याच्या 2 गादी झाल्या. एक सातारची गादी आणि दुसरी कोल्हापूरची गादी. त्या 2 गाद्यामधून वैरत्व निर्माण झालं. सातारच्या गादीकडून कोल्हापूरची गादी जिंकण्यासाठी विठोजी चव्हाण निघाले. हे विठोजी चव्हाण मूळचे कुठले म्हणाल तर आपल्या डिग्रजचे, कसबे डिग्रज, हिम्मत बहादूर विठोजी चव्हाण. आणि कोल्हापूरची गादी वाचण्यासाठी या आष्ट्याचे यशवंतराव थोरात निघाले. आणि त्या 2 शूर सरदारांची आपटी गावामध्ये लढाई झाली. आणि त्या लढाईमध्ये विठोजी चव्हाणच्या हस्ते यशवंतराव थोरात मारले गेले. ज्या ठिकाणी ते मारले गेले त्या ठिकाणी त्यांची धर्मपत्नी कमळा सती गेली. आणि ते गाईड दाखवतो सतीचं पवित्र असं वृंदावन आहे. आणि ती घटना घडली आहे ती संभाजीराजांच्या हत्येनंतर 30 वर्षांतर घडली आहे. बापरे. ज्या वेळेला संभाजीराजे जिवंत होते त्यावेळी जी थोरातांची कमळा जन्मात ती बकरकार, इतिहासकार, नाटककार, साहित्यिक, चित्रपटवाल्यांनी त्यांच्या चरित्राला जोडली आणि राजांचं चरित्र बदनाम केलं. असे 1-2 नाही.
अन्नज दत्तोजी गोदावरी, मोहित्यांची मंजुळे, अनेक स्त्रिया जाणीवपूर्वक जोडल्या गेल्या आणि संभाजीराजांचं चरित्र बदनाम करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःचा स्वार्थ साधून घेण्याचा या लोकांनी प्रयत्न केला. पण अलीकडच्या काळामध्ये याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात संशोधन झालं आणि हे सगळं सत्य, सूर्यप्रकाशा इतकं सत्य आता समाजापुढे आलं. बरोबर सर. आणि पूर्वी संभाजी महाराजांबद्दल ह्या स्त्रिया जोडल्या गेल्यामुळे त्यांची प्रतिमा देखील मलिन, म्हणजे ते धर्मवीर होते, त्यांनी स्वराज्यासाठी आपलं प्राण त्यागलं, ही बाजू वेगळी राहून ही प्रेमवीर म्हणून जे संभाजी महाराज सगळ्यांच्या समोर आले ते जास्त प्रमाणामध्ये लोकांना डोळ्यामध्ये दिसून आले. आणि तुमच्यासारखे इतिहास संशोधक जे आहेत त्यांनी आपल्या इतिहासामधून जे पुरावे बाहेर काढले आणि त्यामुळे त्यांची ही जी मलिनता आहे, त्यांच्यावर जो लागलेला डाग आहे तो पुसण्यासाठी नक्कीच तुमच्यासारख्या इतिहासकारांची मदत झाली आणि त्याबद्दल खरंच आपले पूर्ण समाज बांधव आपले चरणी लीन आहेत. कारण की तुमच्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला, एखाद्या धर्मवीराला जर असा डाग लागला असेल तर तो डाग पुसण्याचं काम तुमच्यासारखी लोक करतात. त्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप आभार. हाय, खरं आहे. थोडंफार काम करतो. गेली 32 वर्ष सातत्यानं संभाजी महाराजांच्यावरती ज्यावेळी कोण बोलत नव्हतं त्यावेळेपासून संभाजीराजे व्यसनी नव्हते, व्यभिचारी नव्हते, स्त्रीलंपट नव्हते, स्त्रियांचा नाद नव्हता असं मांडण्याचं काम 1990 पासून सातत्यानं आजपर्यंत करतोय आणि संभाजी महाराजांची थोडीफार सेवा करण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच सर. सर, हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे ही श्रींची इच्छा असे शिवाजी महाराज म्हणत. तर स्वराज्य स्थापन करताना त्या व्यवहारांमध्ये, निर्णयांमध्ये, युद्धांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची छबी ही संभाजी महाराजांमध्ये दिसून येते का? त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? अगदी 100% दिसून येते. कल्पना करा, स्वराज्यावरचं आक्रमण आहे, आलमगीर औरंगजेब बादशाह, त्याचे एक पत्र म्हणजे तो दक्षिणेत आला आहे. त्याच्या आधी शिवाजी महाराजांचं एक पत्र सापडते, ओरिजिनल पत्र आहे ते रावजी सोमनाथांना लिहिले. खूप सुंदर लिहिले महाराजांनी. त्यात शिवाजी महाराज म्हणतात, आज मी 30 हुजरा 30 360 किल्ले आहेत नाही आहे ते म्हटलेत बरं का त्या पत्रात, म्हणजे आहेत. माझा एक ना एक दिवस खासा आलमगीर दख्खनीत उतरेल. माझा एक किल्ला त्याच्या विरुद्ध एक वरीस लढला, वरीस म्हणजे वर्ष, एक वरीस लढला तर खासा आलमगिरास दख्खन काबीज करावयास 360 वर्ष लागतील. ही शिवाजी महाराजांची अपेक्षा. याचा अर्थ काय? तर माझ्याकडे आता 360 किल्ले आहेत. एक ना एक दिवस औरंगजेब बादशाह दक्षिणेत येणार आहे आणि मी असो नसो तर माझा एक किल्ला जर त्याच्या विरुद्ध लढला, एक वर्ष लढला तर 360 वर्ष स्वराज्य टिकेल असं महाराजांची म्हणजे मत. तर म्हणजे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब बादशाह दक्षिणेत आलाच. तो आला तो औरंगाबाद शहरामध्ये, म्हणजे आता संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर आहे ना, तिथे तो आला आणि पहिलं आक्रमण त्याने केले रामसेज किल्ल्यावरती. रामसेज किल्ला हा दिंडोरी तालुक्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये 7 मैलावरती आहे. छोटेखाना किल्ला आहे, जमिनीपासून 1,500 फूट उंचीचा आहे. 400 मराठ्यांची फौज या किल्ल्यात आहे आणि शाहबुद्दीन फिरोजंगला औरंगजेब बादशाहनं पाठवून दिलाय तिकडे आणि त्याच्याजवळ 20,000ची फौज आहे. तर 400 सैनिकांनी 20,000 फौजीचा दारुण पराभव केलाय आणि ती वार्ता ज्या वेळेला औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरमध्ये ज्या वेळेला कळाली औरंगजेब बादशाहला, तो ताडचे तख्तान उठलाय. त्यानं आपला खिमोश म्हणजे पगडी ती हातात घेतली आहे आणि दन दिसून जमीन टाकली आहे आणि त्याने शपथ घेतली आहे की जब तक मैं कापर शिवा का बच्चा शंभू को न पकड लो तब तक मैं खिमोश नाही पडूंगा. आणि ती तारीख होती 30 जुलै 1682. आणि खरंच जोपर्यंत औरंगजेब बादशाहनं संभाजीराजांना पकडलं नाही तोपर्यंत त्यानं आपल्या डोक्याला खिमोश म्हणजे पगडी घातली नाही. किती दिवस घातली नसेल? 6 वर्ष 6 महिने 28 दिवस औरंगजेब बादशाहनं डोक्याला खिमोश घातला नाही. अरे बाबा. मला थोडक्यात काय सांगायचं आहे की शिवाजी महाराज म्हणतायत माझा एक किल्ला 1 वर्ष लढावा, तर एकटा रामसेजचा किल्ला 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 3 वर्ष नाही, 5.5 वर्ष औरंगजेब बादशाहशी झुंजतोय. म्हणजे किती पटीनं शिवाय आणि एवढं मोठं सैन्य असताना स्वतः औरंगजेब बादशाह उतरले असता. औरंगजेब बादशाह साधा नाही, एक तंत्री प्रभुत्व आहे, अफाट बुद्धिमत्ता आहे, काही गुण त्याच्याकडे मोठे आहेत आणि तो स्वतः आला आहे. तरीसुद्धा संभाजीराजांनी, त्याच्या पुढचा इतिहास असा आहे, एक काळ असा आला आहे, तो आला आहे 82ला इकडे
आल्यानंतर त्याने शपथ घेतली, हे त्याला काय कुठला किल्लाच घेता आला नाही. 83, 84, 85, 86 साल उघडलं 1686ला. त्यानं संभाजीराजांच्या सगळ्या मोहिमा थांबवल्या औरंगजेबानं आणि तडक तो विजापूरवरती चालून गेलाय. विजापूरची सल्तनत 5 लाखाची फौज आहे, एका वर्षात गिळंकृत केली आहे. तिथून तो 87ला गोळकोंड्याला गेलाय. गोळकोंडची सल्तनत ती 3 लाखाची फौज आहे, एका वर्षात गिळंकृत केली आहे. इसवी सन 1686, 1687 या 2 वर्षात त्यांनी ते सगळं नेस्तनाबूत केलं, मोठ्या शाया आणि एवढं हिंदवी स्वराज्य जे शिवछत्रपतींनी निर्माण केलं होतं आणि संभाजीराजे सांभाळत होते, ते औरंगजेब बादशाला नेस्तनाबूत करता आलं नाही. हा इतिहास आहे. बरोबर सर. सर अजून पण त्याला आपलं जे हिंदवी स्वराज्य आहे ते घेता आलं नसतं जर संभाजी महाराजांविरुद्ध जर कट रचले गेले नसते, जर गद्दारी झाली नसती, तर अजून देखील आपलं हिंदवी स्वराज्य हे औरंगजेबाच्या हाती आलं नसतं. खरं आहे, अगदी खरं आहे. गद्दारी आता हा शब्द प्रयोग का नाही, खूप लोकांना मनापासून खूप वाईट वाटतं. खरं सांगू का, एवढं वाईट वाटून घ्यायचं काय काम नाही. कारण ना आलमगीर औरंगजेब बादशाह हा 23 सव्याचा प्रमुख होता. असे तो हिमाचल त्याचं राज्य होतं, अगदी खाली तंजावरच्या पण खाली त्याचं साम्राज्य होतं. खूप मोठा आलमगीर होता, दुनियाचा राजा असल्यासारखा होता. तर ज्यावेळेला तो आला आहे आणि त्याला संभाजीराजांची तर कुठलीच म्हणजे 86, 87 साल 88 साल उजाडले आणि त्यावेळेला त्यानं मोहिमा काढली आहे. त्यानं सगळ्या मराठी मुलखातील जे नावजलेले सरदार होते त्यांना मात्र त्यांनी स्वतः पत्र लिहिलेत. मग ते पत्र मशहूर उलू नाम काय नाव असेल ते, संभाजी भोसला की बेकुबुनियाद खत्म करने के लिए माँ बदौलत ने शाही सिपत सालार खान याला ते असं ह्याला मुकरब खानला पाठवून देतोय आणि तुम्ही त्याला सहाय्य करा वगैरे वगैरे असं त्या आशयाचे पत्र आलेत. त्यावेळेला हे लोक सामील झालेत. अर्थात औरंगजेब बादशाहनं पत्र लिहिलेत. आता सामील झाले, काही स्वार्थापोटी झाले, काही भीतीपोटी झाली असतील. औरंगजेब बादशाह आहे त्याच्या कुठं हे लागायचं. तर माझं असं मत आहे इतिहास अभ्यासक यांना की काही लोक गेली असतील, पण त्यांना गद्दार म्हणणं बरोबर नाही. कारण त्यांना ते आमिषाला बळी पडले असतील आपण म्हणून, आणि समजा त्यातून गेले असतील तर त्या काळी त्यांचं कुठं तर नावलौकिक असेल ना. औरंगजेब बादशाह पत्र लिहितोय. आता औरंगजेब बादशाह साध्या माणसाला काही पत्र लिहिणार नाही की तू माझ्याकडे ये मी तुला. त्याने जे काही आणि 68 लोक जे गेले मराठी मुलखातील औरंगजेब बादशाहला सामील झालेत, ते 68 लोक ही फार जबरदस्त माणसं होती, पराक्रमी माणसं होती. थोडक्यात पराक्रमी माणसांनाच त्यांनी पत्र लिहिलेत ना. आता दुर्दैवाने ही माणसं गेली, हा इतिहास वाईटच आहे, पण आमिषाला ती बळी पडली असतील किंवा भीतीपोटी गेली असतील असं समजायला काय हरकत नाही. कारण आताही होत नाही का, चांगला एखादा माणसं या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून. आता स्वामीनिष्ठा आहे का कुठं नाही, कुठं कोण पक्षाची निष्ठा ठेवून काय आहे का. काही मोजकी मंडळी महाराष्ट्रातल्या राजकीय क्षितिजावरती आता बोलून आपण राजकारणावरती 1-2 नाव सोडली तर पक्षाची एकनिष्ठा असणारी काही मोजकीच माणसं. आणि सगळीकडे तुम्ही पाहाल तर या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात, असाच प्रकार त्यावेळेला झालेला आहे. इतकंच. सर तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे की संभाजी महाराजांनी 4 ग्रंथ लिहिले, तर त्या ग्रंथांबद्दल काही थोडक्यात माहिती तुम्ही सांगू शकाल का? संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी पहिला जो ग्रंथ लिहिला तो बुधभूषण. बुध याचा अर्थ शहाणा आणि भूषण याचा अर्थ दागिना. शहाणपणाचा दागिना. थोडक्यात वैचारिक प्रगल्भता संभाजी महाराजांची खूप मोठी होती. हा तसा मूळचा संस्कृत ग्रंथ आहे. यामध्ये 3 अध्याय आहेत, 65 प्रकरण आहेत आणि 886 श्लोक आहेत. हा ग्रंथ तसा इतिहास अभ्यासक भाऊ दाजी लाड हे उत्तर हिंदुस्थानामध्ये ब्रिज भाषेचा अभ्यास करायला गेले होते, तर त्यांच्या हाती सापडला आणि तो ओरिजिनल ग्रंथ त्यांनी तिथून आणला आणि रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सोसायटी मुंबईमध्ये शासकीय ग्रंथालय मोठा आहे, तिथं तो ग्रंथ ओरिजिनल ग्रंथ बुधभूषणचा ग्रंथ तिथे ठेवलेला आहे. अर्थात त्याचं भाषांतर पुन्हा मराठीतून झालं. या ग्रंथामध्ये संभाजी महाराजांच्या या ग्रंथामध्ये वयाच्या 14व्या वर्षी वैचारिक प्रगल्भता काय असते याचं उत्तम उदाहरण कुठलं असेल जगाच्या इतिहासात तर बुधभूषण ग्रंथ आहे. मग त्यात अनेक विषयावरती त्यांनी भाष्य केलं आहे. मग राज्याचे प्रमुख अंग कुठले असतील, राज्याचे कर्तव्य काय, असा दोष कुठले, कोश, राष्ट्र, दुर्ग, बल याविषयी त्यांनी सखोल माहिती या ग्रंथामध्ये दिलेली आहे. त्याहून अधिक वैशिष्ट्य काय तर आत्ताच्या पिढीला
प्रेरक ठरतील अशा 7 बाबी संभाजी महाराजांनी त्या ग्रंथात लिहून ठेवलेल्या आहेत. अरे वा. आजही प्रेरक ठरतील. पहिली बाब त्यांनी लिहिली की जुगार खेळू नये. आता जुगार खेळल्यामुळेच दूत म्हणजे जुगार, महाभारत घडलं. संभाजी महाराजांनी बुद्धभूषण लिहिले, पहिलंच लिहिले जुगार खेळू नये. दुसरं लिहिले त्यांनी खोटे कधी बोलू नये. कारण एक खोटं आपण बोललो की पुन्हा 10 खोटे आपल्याला बोलावं लागतात आणि ते पहिलं खोटं आपण बोललेलं असतो ते लक्षात ठेवावं लागतं. त्यामुळे ते एक बाब आहे अगदी तंतोतंत महाराजांचं खरं आहे. तिसरं त्यांनी सूत्र सांगितलं त्यामध्ये परस्त्री माते समान. मग आता शिवाजी महाराजांच्या चरित्रात किती स्त्रियांना महाराजांनी आई समान मानलंय, तसंच संभाजी महाराजांनी बांधलंय. चौथं लिहिलंय मादक द्रव्याचे व्यसन करू नका. म्हणजे दारूपासून किंवा हे जे काय असेल आता अंमली पदार्थ, या पदार्थापासून शेकडो मैल तुम्ही बाजूला राहा. पुन्हा लिहिले फार वेगळं आहे, खूप लांब एकट्याने जाऊ नये. म्हणजे प्रवास एकट्याने खूप लांब करू नये. अर्थात हे 350 वर्षापूर्वीचं आहे बरं का. 350 वर्षापूर्वी प्राचीन असणारा मराठी मुलक किंवा भाग, त्यावेळेस दळणवळणाची साधनं आणि त्या दृष्टीनं एकट्यानं खूप लांब दूरवरती प्रवासाला जाऊ नका असंही महाराजांनी बुद्धभूषण ग्रंथामध्ये बोध केलाय. आणि हे तत्व आजही सर लागू होते. लागू होते, थोडंफार प्रमाणात लागू होते. नाही आज कसं दळणवळणाची साधनं वाढलेली आहेत. म्हणजे क्षणात माणसं कुठेही जातात. विमान प्रवास आहे, फास्ट ट्रेन आलेले आहेत, बुलेट ट्रेन आले आहेत. आणखीन काय काय भविष्यात आणखीन काय येईल तो भाग वेगळा आहे. आणखीन एक वैशिष्ट्य महाराज किती सुंदर लिहिलंय, मनातील गुपित कोणास सांगू नका. म्हणजे हे गरजेचं आहे. कारण त्यावेळेला हेर खातं सक्षम होतं आणि एखादी गोष्ट आपण बोललो आणि या कानातून त्या कानापर्यंत पोहोचली तर कदाचित स्वराज्याला दगा फटका बसेल आणि विश्वासघात होईल, स्वराज्य मातीमोल होईल. या दृष्टीने मनातून कोणाला सांगू नका हाही उद्देश त्यांनी उपदेश केला आहे. आणि सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा 7वा उपदेश केला आहे, चुकीची संगत करू नका. किती मग महाराजांच्यावरती जे कवी कलश करतात ना आरोप, चुकीचं. कवी कलश हे शिवाजी महाराजांची निवड आहे, ती संभाजी महाराजांची निवड नाही आहे, ती शिवाजी महाराजांची निवड आहे. कारण ज्यावेळेला मथुरेत संभाजी राजांना ठेवले ना त्यावेळेला जी काही मंडळी महाराजांच्यावर दिलीत संभाजी महाराजांच्यावर शिवाजी राजांनी, त्यामध्ये कवी कलश आहे. आणि तो विद्वान आहे आणि तो शेवटपर्यंत संभाजी राजांच्या शेवटपर्यंत संभाजी राजांच्यावर आहे असा उल्लेख त्यामध्ये. तर अशा 7 बाबी त्या बुद्धभूषण ग्रंथामध्ये लिहिलेल्या आहेत. तर त्याचाही बोध यामधून होतोय. याशिवाय बुद्धभूषण ग्रंथाशिवाय नकशिक, नायिकाभेदन, 7 शतक असे 3 ग्रंथ लिहिलेले आहेत. तर ते ग्रंथ जे आहेत त्यातला 7 शतक जो ग्रंथ आहे ना तो 1688 मध्ये लिहिला आहे. आणि त्यावेळेला मग असे बोललो ना हे 68 लोक मराठी मुलखातील औरंगजेबातून सामील झाले, भीतीपोटी म्हणा काय फितुरी म्हणा काय असेल ते. तर त्यात संभाजी महाराजांची अवस्था इतकी वाईट झाली आहे, त्यांनी 7 शतक ग्रंथ 88 लिहिला, 1688ला. हे 68 लोक गेल्यानंतर लिहिला आहे. त्यात ते एक वाक्य लिहितात, अति प्रबल घेरे में घेरा हूँ मैं, हे दीनदयाल सो मेरी हसी भी तेरी हसी है. याचा अर्थ असा आहे, परमेश्वराला म्हणतात, परमेश्वरा चारी बाजूनं संकटात घेरलो गेलो रे, अरे माझं हसू ते साक्षात तुझंच हसू आहे. म्हणजे माझ्यापासून हे लोक गेलेत म्हणजे माझं तो हसू करतोय ते तुझंच हसू आहे. इतकं 7 शतक ग्रंथात लिहिलंय. नकशिक, नायिकाभेद. नायिकाभेद हा श्रंगार ग्रंथ आहे आणि नकशिक अध्यात्म ग्रंथ आहे. म्हणजे विविध ग्रंथांचा अभ्यास संभाजीराजांनी केला, त्याची माहिती यामधून मिळते. सर खूप छान माहिती तुम्ही संभाजी महाराजांच्या ग्रंथांबद्दल दिली. सर आता आपण बघतोय की धर्मवीर संभाजी महाराज यांचा बलिदान मास म्हणून हा महिना सर्वत्र साजरा केला जातोय, वेगवेगळे उपक्रम आखले गेलेले आहेत. तर हा बलिदान मास म्हणजे काय आणि हा कधीपासून साजरा केला जातो त्याबद्दल तुम्ही काय माहिती सांगू शकता? अलीकडच्या काळामध्ये श्री शिवप्रतिष्ठान नावाची जी संस्था आहे संभाजीराव भिडे गुरुजींची, त्यांनी ही संकल्पना पहिल्यांदा सत्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न केला आणि ती आज अखेर सुरू आहे. गेली अनेक वर्ष त्यांचं असं मत की हाच महिना आहे फाल्गुन अमावस्या, गुढीपाडव्याचा आदला दिवस, ज्या दिवशी संभाजीराजांची तुळापूर या ठिकाणी भीमा भामा इंद्रा नदीच्या पात्रावरती निगरून हत्या झाली, औरंगजेब बादशाहाने केली. ती हत्या झाल्यानंतर त्या राजाला अग्निसंस्कारही पुढे देता आले नाहीत. मग देव तिथल्या लोकांनी, वडूच्या लोकांनी रात्रीच्या वेळा आणला, वडू बुद्रुकला, त्याचं अग्निसंस्कार केले वगैरे असं आज सांगितलं जातं. खरंही आहे, सत्य आहे त्यात.
तर एवढ्या मोठ्या राजाची न निघालेली अंत्ययात्रा, वास्तविक अंत्ययात्रा निघायला पाहिजे होती महाराजांची, पण शरीराचे बारीक बारीक तुकडे तुकडे केले, निगरून हत्या झाली. तर त्याचं स्मरण राहावं उगवत्या तरुण पिढीला, म्हणून हा बलिदान मास ही संकल्पना त्यांनी पुढे आणली. आणि मग यामध्ये करायचं काय, तर आपले आचार विचार, एक आचारसंहिता असावी तरुणांना विशेष करून. मग यामध्ये काय करायचं, महिनाभर तो आपण दुःखात राहायचं. म्हणजे घरातलं कोण गेलं तर आपण दुःखात असतो, तसं पायात पादत्राणे घालायचे नाहीत, गोडधोड काही खायचं नाही. एखादे काही लोक अंडी व मटण ते त्यांनी वर्ज्य करायचं. आणि सातत्यानं संभाजी महाराजांचं चिंतन करायचं, की जेणेकरून उगवती तरुण पिढी ही कर्तृत्वान, शीलवान, धैर्यवान, संयमी, त्यागी, प्रखरदेशमणी, द्वेषमुक्त, व्यसनमुक्त, तंटामुक्त, संस्कारक्षम अशी घडावी, अशी त्यांची संकल्पना. आणि त्या संकल्पनेतून हा बलिदान मास हा पुढं आला आणि त्याचा परिणाम तरुणांच्यावरती दिसून येतोय. आज अनेक तरुण मग प्रसंगी मुंडनही करायचं. मग यावेळेला बऱ्याच तरुणांनी मुंडनही केले, पादत्राणे घातलेली नाहीत आणि शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचं चिंतन करत ते महिनाभर काढतात. याचबरोबर आणखीन एक गोष्ट तरुणांच्या पुढे गेली पाहिजे, ही तर झालंच पाहिजे, हे तर कारण त्याशिवाय भिनलं जाणार नाही. अलीकडची पिढी आपण पाहतो मोबाईलच्या आहारी खूप गेलेली आहे. तर मोबाईल हे इतकं घातक आहे भविष्यामध्ये की कुठलाही मुलगा आपण बघितला तर मोबाईलशिवाय म्हणजे सहज बसला तर मोबाईल काढतो. तर याचबरोबर मोबाईलपासून सुद्धा आपण एक महिनाभर दूर राहता येईल का आपल्याला, किंवा काही महत्त्वाच्या ठिकाणी मोबाईल वापरणं ठीक आहे, पण सातत्यानं मोबाईलचा गैरवापर चालू आहे, तो कमी करता येईल का, याच्यावरतीही चिंतन करून पुढच्या पिढीने यातून बोध घ्यावा. आणि संभाजी महाराजांचं चिंतन आपण उगवती तरुण पिढी कर्तृत्वान घडवण्यासाठी करतोय. अगदी तसंच ही इतिहासातून आपली ही पिढी नक्की होईल आणि ती विशेष करून संभाजी महाराज, शिवाजी महाराजांच्या इतिहासातून घडेल. अलीकडे छावा नावाचा चित्रपट आला आणि त्यानं फार मोठा हंगामा केला. अर्थात छावा चित्रपटमध्ये सगळंच संभाजी महाराजांचं काही चरित्र रेखाटता त्यांना आलं नाहीये, कारण हे काही माझ्या मते तर तो अवघा तो चित्रपट आहे तो 4-5% आहे. म्हणजे 95% इतिहास अजून संभाजी महाराजांचा लुप्त अवस्थेत आहे आणि तो सुद्धा भविष्यामध्ये समाजापुढे यायला पाहिजे. संभाजी महाराजांची वेगवेगळी गुणवैशिष्ट्य आहेत. ती गुणवैशिष्ट्य शौर्य आहे, पराक्रम आहे, धैर्य आहे, संयम आहे, त्याग आहे आणि बलिदान, अशा काही बाबी त्यांच्या आहेत. त्या फार प्रकर्षानं समाजापुढे येणं फार गरजेचं आहे आणि नजीकच्या काळात तसे नक्की होईल असे एक आशावाद आपण या निमित्तानं व्यक्त करूया. खूप छान सर, आणि चांगला सल्ला, मौलिक सल्ला तुम्ही आणि मार्गदर्शन देखील तुम्ही चांगल्या प्रकारे या बलिदान मासानिमित्त आमच्या श्रोत्यांना केलं. आणि संभाजी महाराजांचा माहीत नसलेला इतिहास देखील तुम्ही चांगल्या प्रकारे आमच्या श्रोत्यांना सांगितला. त्याबद्दल आमच्या रेडिओ शुगरच्या संपूर्ण टीमकडून आपले खूप खूप आभार सर. धन्यवाद मॅडम.